नमस्कार आणि गुरुदेवाला नमस्कार. जगातील सर्व संत शक्तीला नमस्कार. हाय संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, इनके प्रताप से अभी तक नहीं नीचे खड़ी. कितना पाप है जगत में अंदाज के बाहर चला, पर संत लोगों के पुण्य से यह जग अभी तक ना डाला. जगत संत आहे म्हणून हे जग आहे. संत नसते तर हे जगाने दिशा दाखवणार कोणी राहत नसते. त्यामुळे आपली काय दशा झाली असती, आपली काय दशा झाली असती हे सांगता येत नाही. मी नेहमी सांगत असतो एक उदाहरण की जहाज एखाद्याने बनवलं, विज्ञानामध्ये जहाज बनवणारी तशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, बरोबर. आणि तीन देवाने जेवढून घेतले, एका निर्माण केली, एका रक्षण करत, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थे संभवामी युगे युगे. कारण त्याचं पालन पोषण करण्याचं काम विष्णूने घेतलं आणि भूकंप करण्याचं काम म्हणजे नाश करण्याचं काम महादेवाने घेतलं. तीन देवांना वाटून घेतलं का. आता त्यांनी सृष्टी निर्माण केली, सगळं झालं. तसं एखाद्याने जहाज निर्माण केला, तसं ते विमान तयार करते, जहाज निर्माण करते, विमान नाही जहाज. तर जहाज निर्माण केल्यानंतर निर्माण करणारा जहाज चालवायलाच याची गॅरंटी. तर निर्माण करता साधन तयार केलं त्याने, पण चालवणं कठीण आहे. कदाचित आले असेल एखाद्याने, परंतु त्याच्यापेक्षा आणखी त्याला निर्माण केलं. आणि परंतु जहाज चालवणार आहे वेगळा, पण त्या जहाजामध्ये होका नावाचं यंत्र असते म्हणतात. ते होका नावाचं यंत्र ते फक्त दिशा दाखवते. जहाजही त्यानं बनवलं नाही, त्याने जहाज चालवताही येत नाही, पण दिशा दाखवते. आणि ते दिशा दाखवण्याचं या सृष्टीवर देवानं निर्माण जरी केलं असं, चालक मालक ते असला तरी मात्र दिशा दाखवण्याचं काम फक्त संत करतात. त्यामुळे आम्ही बरोबर दिशा नाही दिसली तर काय होईल, आम्हाला जर कोणी दिशा नाही दाखवली तर आमचं काय होईल. हिची ओवी आज सगळे जण बोलले, त्यामुळे जास्त बोलण्याचं काम नाही. मृगजळासारख्या त्या तळ्यात काही केळी लावता येत नाही, त्या पाण्यावर काही मोटर पंप बसत नाही. हरण जसं पळता पळता त्याच्या मग त्याचं म्हणजे त्याचं फुटलं त्याच्या गाभीत असते त्या, आणि या मृगजळाच्या मागे ते पळते की बा पाणी प्यायला, पण त्याला तहान भागत नाही किंवा आपण त्याच्यावर बगीचा करू शकत नाही. तसं मायेमध्ये आपली तृप्ती होत नाही, अतृप्त सगळं. हे माया म्हणजे संसार आहे. आता माया म्हणलं तर मायाचा खेळ एवढा मोठा आहे की देव सुद्धा वर्णन करू येत नाही. प्रभू तेरी माया तेरी महिमा कोण, त्या देवाचे कोण हे काय मधुकर पुढे बोलून ब्रह्माधिक नाही जाणे, वेदालाही नाही कळला, ते मधुकर पुढे काय सांगणार. म्हणून मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचं ऐकता ऐकता कोणाच्या मुखातून एखादा तुमचा शब्द निघत आणि आपलं बंद असलेलं झाकण अशा थोर पुरुषाचं आपण ऐकल्यामुळं एखादं बंद असलेलं झाकण आपलं उघडून जाईल आणि आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. कारण की ज्यांनी एक ग्रामनीतीमध्ये ओवी आली, ज्यांनी मोह मारलेले, मोह जे आहे या ज्यांनी या जन्मी मोह मारलेले, असं काहीतरी ओवी ते लिहून आणली होती. असं देही मोह मारलेले. मोह म्हणजे हेच आता काम, क्रोध, मत, मत्सर, अहंकार, आशा, संशय, तृष्णा, वासना, कल्पना, लोभ हे सगळं आलं त्याच्यात. तर मोह मारले, उत्तम संस्कार प्राप्त केले. इथं कशासाठी आहे संस्कार, इथं याचा मुद्दा काय, हे एकही माणूस असा आहे. याच्यात मी मागच्या वेळेस बोललो, इथे येणारे काय कोण कोण आहेत माहिती आहे. सारं गाव एकीकडे झालं तरी एक कामाला नाही. हे इतके महाराज मध्ये भारी आहे, सगळे महाराज भारीच आहे. जगात ऐकतील का ते एखाद्याला भारत करायला तुम्ही म्हणा. आमचे गुरुबंधूच आहेत सगळी मंडळी, तुम्ही सगळे गुरुबंधूच आहेत. राजगुरे महाराज म्हणलं की गावाला असं नाही बा आम्ही तुमचं ते ऐकत नाही, आम्ही काही व्यसन सोडणार नाही, कोणी माळकरी होणार नाही भागवताचा.
तुमचे वावर तुम्ही वाद बसा, मी येत नाही म्हणत. तुम्हाला ऐकण्याचीच आवड नाही. हा, तुमच्यात प्रेम असेल तर आम्ही तुमचे जोडे पुसू. कारण की तिथं जोडे पुसण्याचा कार्यक्रम नांदेडला पाहिला ना तुम्ही. आमच्या गुरुदेवाचं जर कोणी ऐकत असेल तर आम्ही त्याचे पाय धरू. पण आमच्या गुरुदेवाचं जर तुम्ही काही ऐकत नसाल, मान ठेवत नसाल, त्या काहीतरी त्याच्या थोडंसं तिळभर घेत नसाल, आम्ही तिथे येऊन काय करायचं? सोने रुपये आम्हा ह्याच्यातला एक एक महाराज कदाचित लवकर तारीखही नाही भेटणार आहे. असे महाराज आहेत सगळे. पण इथं कोणत्याही प्रकारचं पैसा नाही, आदला नाही, काही नाही. आणि हे येतात म्हणून आम्ही तर तुमच्या सगळ्याच्या भेटीसाठी इथं प्रेम मिळते, निस्वार्थ पद्धतीने प्रेम आहे. त्यामुळं मी बोलता बोलता तेच बोललो. याच देशाला मोह मारिले आणि उत्तम संस्कार प्राप्त केला. त्याचे जन्म मरणाचे पारणे फिटले जन्म मरणाचे. तो जीव या बंधनातून मुक्त झाला. त्याचं पारणं फिटलं. तिथं त्याने पारणं फिटलं म्हणजे काय म्हणतात, आता आपलं पारणं तृप्ती झाली. आता एकादशीचं काय असतं, पारणं फिटलं. आता तृप्ती जेवलो तर आम्हाला हे सतसंग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बने यदि होमृत है, नहीं काल भी बाध सके जिय को, यह जन्म मरण दुख दूर भयो, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकले गया. जर आम्ही दिशा संतांचं होकायंत्र वापरलं नाही, त्यांच्या दिशेने जर गेलो नाही तर या मृगजळातून माणूस वाचूच शकत नाही. या मायेतून माया की नदी या गुजर जाएंगे हम, तेरे सहारे सुधर जाएंगे हम. आम्ही या मायेतून वाचू शकत नाही त्याची साथ असल्याचे. असो, आपलं मिनिटाकडे ध्यान आहे, मगापासून तर त्याचंही ध्यान ठेवणं महत्वाचं आहे. तर आता एकच सांगायचं आहे की संतांकडे जाऊन काय संस्कार कोणता देतात, ते संस्कार कोणता देतात. अरे तुझं 5 तत्वाचं हे भेटलेला हृदय दुर्लभ आहे, दुर्लभ मनुष्य देह आवश्यक भगवान गॅरंटी नाही तुझी. बदन तेरा मिट्टी का श्वास तेरा उदार है. तू मातीचा पुतळा आहे आणि माती जाणार आहे, या ध्यान ठेवतो. याच्यात काय झाकी काय गोळबाजी आहे, जाणारच आहे. श्रीमंत असो का गरीब असो का कोणी असो, त्याला जाणे आहे. बदन तेरा मिट्टी का श्वास तेरा उदार आहे. बऱ्याच जणांचा हात एक घास घेतलेला आहे तोंडात आणि दुसरा घ्यायला गेला तर त्याचा जीव जाते. लग्नाच्या अगोदर दिवस मरणारे आपण पाहतो. असा संसार आहे, किती माया आहे, किती खोटा आहे. आता हेच चालू आहे मृगजळ. याला जर तुम्ही खरं समजत असाल तर मात्र आपलं जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. बदन तेरा मिट्टी का श्वास तेरा उदार है, फिर आकड़ किस बात की है. आता भजन करायला काय गोरा तुले, तुझी गॅरंटी काय तुझ्या हातात. अरे भरोशाला भंगुर नाही, भरोसा आहे का मिनिटात. रामदास महाराज सांगत होते ना भागवतात, शर भंगुर नाही भरोसा. हा, तुकडोजी महाराज सांगतात भरोसा है नहीं पलका न मालूम आकड़ किस बात की. अरे हम सब यहाँ तो किराएदार है, भाड्याच्या घरात राहून राहिलो. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज दोगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तो तेरे साथ में ये खाली सत्संग भी आएगा, दूसरा कोई आने वाला नहीं. म्हणून हे सत्संग महत्वाचं आहे. आता इथं आणखीन मला थोडं मनात हसा आला की लोक म्हणतात सत्संग म्हणजे काय, सत्य आहे. आम्ही गेलो सत्संगाला, काय झालं आम्हाला काय याच्या अगोदर आमचा व्हिडिओ कोण काढला का, काय मोठे लोक माणसं का बरेच जण कोणाच्या मनात आलं नाही. आणि हे काय फार पैशाची गोष्ट नाही. अहो खर्रा खाल्ला 2-3 माणसांना तर तेवढे पैसे नाही. दिवसभराचे 2-3 माणसाचे खर्राचे पैसे काढले तर व्हिडिओ कॅसेट होते. पण आमच्या पोराच्याही मनात आणखी आमचा व्हिडिओ काढायचा आलं नाही का कोणाला ठाऊक काय. पण आम्ही या सत्संगात आल्यामुळे आज आमच्या सगळ्या महाराज लोकांचा व्हिडिओ निघाला. कदाचित आम्ही उद्या जाणार जाऊ एक दिवस, गेल्यानंतर मात्र हे व्हिडिओ राहणार आहे. हे मात्र सत्य आहे. म्हणावे तरी कीर्ती होते. हे पाटील होते, जाधव महाराज होते, अण्णासाहेब होते, हे गुरुदेव होते. व आपले पितामह भीष्माचार्य म्हणतो पितामह शक्तिशाली हे सगळे तुम्ही लोक हे त्या ठिकाणी अमर झाले ना. तुम्ही गेल्यानंतर याच्यात दिसणार एक गोष्ट समजा. आता दुसऱ्या लावलाच पाहिजे असं मी म्हणत नाही, कारण लावासाठी हे लोक आले नाही म्हणूनच लावल्या गेला.
लावण्यासाठी जर आले असते तर कदाचित लोकांना कोणा व्हिडिओ लावत होतो. पण महाराज आमचे म्हणते की रुपया घ्यायचा नाही, नारळ घ्यायचं नाही, काही घेऊ नका. मोठ्या जुलमानं कधी कधी शेरे नारळ ते देते, पण कोणत्याही प्रकारचा निस्वार्थ या काळात हे सत्संग चालू आहे. झोलेबाबाची कृपा आहे. मी जगातल्या सगळ्या संतांना नमस्कार करतो. आणि या ठिकाणी या गावाचा संबंध खूप आहे, माझ्या आजोबाई जवळच आहे खूप. आणि हे सत्संगी माणसांनी काय भेटतच होते. साळंगीला भागवत झालं तर सगळी मंडळी, गोपीचंदजी महाराज, आमचे रामदासजी महाराजच्या पुष्कळ भागवतात माझी कीर्तन झाले. आणि मी गेलो की तेव्हा जवळ घेऊन बसायचे. खूप प्रेम दिलं त्यांनी. छगनजी महाराजांना सुद्धा पाहिलं मी वाटतं भागवत. हे सगळे त्यांचे मित्र परिवार आणि यांच्या छगनजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी आम्हाला त्यांच्या सेवेचा लाभ झाला. म्हणून मी लक्ष्मणबुवाजी महाराज जे आपले सगळ्याचे सदास्थान आहे, अनेक गुरु आहेत ते, मग आपण हे सगळे गुरुभाऊ लागतो. आणि हे आमचे झोलेबाबाचे भक्त सगळे भाविक भागवतकार बाई आहे. शेरेसाहेबांच्या आता आपण यांचं प्रवचन ऐकलं, किती मोठं प्रभावित प्रवचन त्यांनी केलं, किती अभ्यास आहे. आमचे सगळेच महाराज, मी सर्वांना एकदा नमस्कार करतो. जो गुरुशा मागतो, पण एक जाता जाता गोष्ट सांगतो. चिडा पाण्यात पडला तर बुडल्याशिवाय राहत नाही, पण त्यानं जर लाकडाची संगती केली तरल्याशिवाय चिडाला त्या लाकडाला सोडल तो बुडल आणि लाकडाला पकडल तर तसं या कलियुगामध्ये एकच आहे. निकाल प्रवचन माझं बोललं तरी चालते, एवढं ध्यान ठेवतं. सोडलं की बुडला आणि जे धरून असतील ते तरणार आहे. जे संतांच्या होकायंत्राच्या दिशेने जे जातील, जावे त्यांच्या मागे मागे संत गर्जुनी असावे. वेद मार्गे मुनी गेले, त्याच मार्गे चालवलो. त्यांच्या मार्गाने जर गेलं तर निश्चितपणे त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. भाळाभरण्याची गरज नाही कलियुगाला. बस आपण एवढी शक्ती बुद्धी सगळ्यांना द्यावी. मी पुन्हा सर्व एकदा सरच्या नमस्कार करतो सर्वांना. आणि व्यसनाची आता इथं कोणी व्यसन नाही. जितके महाराज आहेत, पवित्र ते गुळ पाहून तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. मी सर्वांना नमस्कार करतो. हे कार्य करणारे, हे सगळं करणारे त्यांचे चिरंजीव आहेत. वर्णन करा एवढं तुम्ही एक पुस्तक तयार होईल हट्टीचं. सर्वांना नमस्कार करून व्यसनाची भिक्षा मागून, जर कोणाकडे काही असेल तर व्यसनाची भिक्षा मागून मी माझे 2 शब्द या ठिकाणी करतो. जय गुरुदेव, जय